नमस्कार मंडळी, आजची भाजी एकदम सोपी आणि तितकीच चविष्ट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे 10-12 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात, 4 ते 5 हिरव्या मिरच्या तुम्ही तिखटपणानुसार घेऊ शकतात. शेंगदाण्याचा कूट घेतला, थोडंसं पाणी टाकून त्याचं वाटण करून घेतलं. कढई गरम करून आवश्यकतेनुसार तेल घेतलं, जिरे मोहरीची फोडणी दिली. आपण जो वाटण करून घेतला आहे तो मसाला फोडणीमध्ये टाकला. तसंच थोडंसं हिंग टाकलं, हळद टाकली आणि मसाला एक 5 मिनिटांसाठी मंद गॅसवरती परतवून घेतला तेल सुटेपर्यंत. एका बाजूला आपण मेथीची भाजी छान स्वच्छ निवडून घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी निथळून घेतलं आहे. मसाला थोडासा परतवून झाला की त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा थोडा नरम होईपर्यंत परतवून घ्यायचा. टोमॅटो आणि मसाला छान परतल्यानंतर आपण जी भाजी धुवून ठेवलेली होती मेथीची ती त्यामध्ये टाकायची. सुरुवातीला ही भाजी खूप जास्त वाटते, पण नंतर ती आळते, कमी होते. त्या अंदाजाने मिठाचं प्रमाण टाकायचं आणि भाजी छान वाफेवरती शिजवून घ्यायची 5 मिनिटासाठी. झाकण लावून तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा परतवून घ्यायची 5 मिनिटासाठी. आणि एका साईडला आपण गरम पाणी करून ठेवायचं. भाजी छान परतवून झाली की त्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकायचं. तर आपण आज मेथीची पातळ भाजी बनवत आहोत. तर दाण्याचा कूट जे आपण मसाला बनवला त्याची प्रमाण आपल्याला भाजीची थिकनेसनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. भाकरीबरोबर थोडीशी पातळ भाजी लागते, पोळीबरोबर थोडीशी घट्टसर भाजी असली तरी काही हरकत नाही. त्या अंदाजाने पाणी टाकायचं. गरम पाणी आपल्याला किती हवं त्यानुसार टाकायचं. मिठाचं प्रमाण ॲडजस्ट करायचं आणि भाजी मंद गॅसवरती उकळू द्यायची. छान भाजी शिजली की त्यावरती छान तेलाचा तवंग येतो, तरी येते. ही थोडी रंगाचा वेगळा असल्यामुळे तुम्हाला त्याची तरी पटकन दिसणार नाही, पण जेव्हा ती सेटल होते, भाजी व्यवस्थित सेट होते, त्यावेळेला त्याची तरी अशी वरती येते. तर बघा, अशा पद्धतीने आपण आज छान मेथीची भाजी बनवली. तर भाकरीबरोबर तर ही भाजी खूप सुंदर लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. गावाकडे ही अशी भाजी बनवतात, पण तुमच्याकडे अशी भाजी तुम्ही कधी बनवली आहे का हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉनवरती ऑलचं बटन प्रेस केलं की तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. आणि आपल्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.